महापालिकेचे मध्ये ना MNGL ची बैठक पण झालेली आहे आणि त्याच्या काय काय गोष्टी जो कोऑर्डिनेशनच्या आहे ना ते आपण सोडवतोय आणि त्याच्यामध्ये पुढील कारवाई आपण करू शकतो. आणि कलचे यामध्ये सगळे विभाग फील्डवर होते, तुम्ही पण सगळे पत्रकार फील्डवर होते आणि रातभर आणि जो ऍडव्हान्स वॉर्निंग देण्यात आला त्याच्यामध्ये सगळेजण जो फील्डवर गेले त्याच्यामुळे बऱ्यापैकी त्याचे इम्पॅक्ट दिसला. लोक स्वतः बाहेर पडले आणि लोकांचा प्रश्न जो होता की म्हणजे जो इव्हॅक्युएशन जो लास्ट मिनिट होणं अपेक्षित होतं ते आधी झाला. याबद्दल सगळे विभागाचे विशेष आभार. आदरणीय कमिशनर सर पण कल फील्डवर जाऊन त्यांनी स्पष्ट निर्देश दिले होते काही गोष्टी संदर्भात, त्याची अंमलबजावणी महापालिका पोलीस विभागाने वेळेवर करून घेतली आणि त्याच्यामुळे म्हणजे चांगलंही झालं. मी सर्वांच्या या ठिकाणी आभार मानतो की आपण या पत्रकार परिषदेला आले. खूप खूप धन्यवाद. मॅडम आता 95% ना, आता आपण आय थिंक 85 पर्यंत घेऊन जाण्याचे प्रयत्न, 10% कम करायचं. 114 पॉईंट कुछ, 115 mm. नाशिक शहरात ग्रामीणचा वेगळा, शहरातच फक्त 115 झालाय. त्र्यंबक परिसरामध्ये, आंबोली परिसरामध्ये, गौतमी परिसरामध्ये, धरण परिसरामध्ये वेगळा. बाबतीमध्ये व्होल्टेजचं फ्लक्च्युएशन होणं या संदर्भामध्ये आम्ही आज सीई अवेलेबल नाहीये. त्याही दृष्टिकोनातून आपत्तीमधलं नियोजन आणि वारंवार लाईट न जाणं आणि हे जे व्होल्टेजचं फ्लक्च्युएशन आहे त्या दृष्टिकोनातून 1-2 दिवसामध्ये कलेक्टर साहेबांकडे याच्या संदर्भात बेसिकली काय आपल्याकडे ओव्हरहेड केबल्स आहेत. ज्यावेळी पाऊस सुरू होतो आणि त्याच्यामध्ये वादळ वारे असते तर लाईटनिंग म्हणजे त्याच्यामध्ये शॉर्ट सर्किट अवॉइड करण्यासाठी त्या ठिकाणी इलेक्ट्रिक्युशन कोणाच्या होईल म्हणून ते लाईट बंद करतात. नॉर्मल बाब आहे. परंतु त्या सगळे करताना जसे मॅडमनी जो प्रश्न उपस्थित केला त्याची गंभीरता घेता आपण पुढच्या 2 दिवस मध्ये म्हणजे सोमवार मंगळवारच्या दिवशी सगळ्यांना त्या बैठकीत बोलून आपण योग्य सूचना देऊ. परिषद मध्ये सर्वांचं स्वागत आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये मागच्या 3 दिवस मध्ये झालेले सतत पाऊस आणि त्याच्या पूर परिणाम जो त्याच्या अनुषंगाने झाला त्या अनुषंगाने या पत्रकार परिषद आपण घेतोय. त्याच्यामध्ये या पत्रकार परिषदमध्ये नाशिक शहराचे सन्माननीय आमदार देवयानी फरांदे मॅडम, आदरणीय डिकले साहेब, आदरणीय शिंदे साहेब, या ठिकाणी उपस्थित असलेले सगळे अधिकारी वर्ग सगळ्यांचे या ठिकाणी स्वागत करतो. सगळे पत्रकार बांधवांचे स्वागत करतो. नाशिकमध्ये आपल्याला माहिती आहे की आपण बऱ्यापैकी माहिती दिलेला आहे की किती पाऊस पडला आणि किती ठिकाणी काय काय गोष्टी घडलेल्या आहे. परंतु एक गोष्टी आनंदी गोष्टी ही आहे की आपल्याकडे आतापर्यंत कुठल्याही प्रकारचे जीवहानीचे नुकसान या भागात झालेलं नाही आणि आपल्याला कुठल्याही प्रकारची म्हणजे इमर्जन्सी सिच्युएशन की कोणाला काढा या SDRF बोलवा या NDRF बोलवा या टाईपची परिस्थिती पण उद्भवलेली नाही. याच्यासाठी जो सगळे नागरिकांनी जो खबरदारी घेतली, जो वॉर्निंग्स शासनाकडून देण्यात आले होते, जो एक आज के डेटमध्ये AI मॉडेलच्या माध्यमातून एक्झॅक्ट क्लिअर आणि टाइम बेस्ड वॉर्निंग्स आज के डेटमध्ये आपल्याला मिळत आहे. तर या अनुषंगाने मी सर्व नागरिकांचा विशेष आभार मानतो की त्यांनी या सगळे वॉर्निंगची विशेष खबरदारी घेऊन स्वतःचा आणि इतरांचा जीव वाचवायला आणि कुठल्याही प्रकारचे अपघात टाळायला खूप 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 सहकार्य केली. याच्यासोबत आता काही ठिकाणी पाणीचे स्तर कमी होत आहे. परंतु माझी सर्वांना विनंती आहे की आपण विशेष खबरदारी घ्या, स्थानिक प्रशासनाची विचारून घ्या. घरामध्ये जाण्यापूर्वी, दुकानामध्ये जाण्यापूर्वी आपण विचारल्याशिवाय त्या ठिकाणी जाऊ नका. दुसरी गोष्ट आहे की ज्यावेळी पाणीच्या खाली या पाणीमध्ये कुठले बिल्डिंग असतो त्याच्या स्ट्रक्चरल स्टेबिलिटी तपासल्याशिवाय त्याच्यामध्ये परत रहिवास करू नका, बिकॉज त्याला पडण्याची काय धोका असतो. पाणी पिताना त्याच्यामध्ये स्वच्छ म्हणजे बॉईल केल्यानंतर त्याचं फिल्टरिंग केल्यानंतरच पाणी पिया. क्लोरीन टॅबलेट्स ग्रामपंचायत असेल, नगरपालिका असेल या महानगरपालिका असेल, क्लोरीन टॅबलेट्स आणि स्वच्छताच्या विशेष पाणीची खबरदारी घ्या. डेंग्यू मलेरिया सारखा वेक्टरबोर्न डिसीजेस पसरू नये त्याच्यासाठी विशेष खबरदारी घ्या. जल साठाच्या अनुषंगाने या सगळ्या गोष्टीची सूचना सर्व संबंधित प्रशासनाला देण्यात आलेली. सर्व नागरिकांना या ठिकाणी सूचना देण्यात येत आहे की याबद्दल आपण विशेष खबरदारी घ्या. हवामान खात्यानं उद्यापासून ग्रीन अलर्ट दिलेला आहे, परंतु या परिस्थिती असतानाही विशेष खबरदारी, बिकॉज काय काय ठिकाणी पाणी साठा जमा आहे जो पुढच्या 2-3 दिवसमध्ये जाणार आहे. उद्या, परवा, शनिवार, रविवार असेल, परंतु कुठलेही धबधबेचे ठिकाण, वॉटरफॉलचे ठिकाण असेल या पाणीच्या जवळ, नाला वगैरेच्या जवळ जाताना, नदीच्या जवळ जाताना आपण विशेष खबरदारी घ्या. त्या ठिकाणी पोलीसचा व्यापक बंदोबस्त ग्रामीण आणि शहरी भागामध्ये राहणार आहे, परंतु खबरदारी घेणं आपल्यावर बंधनकारक आहे.
आपलं होलकर पुल आणि रामकुंड या परिसरमध्ये पाणीचा साठा वहाँ पे डेंजर झोन 19,000 क्युसेक्सचा फ्लो रेट आहे. त्या रेंजमध्ये मेंटेन करण्यात आलेला आहे, क्योंकि गंगापूर धरणाला आपल्याला एक तिथे बफर आपल्याला निर्माण करायचं आहे. त्या अनुषंगाने त्या लेवलवर राहणार आहे. तर पुढच्या 2 दिवस त्या ठिकाणी जो रामकुंड व इतर परिसर आहे ते पूर्णतः बंदच राहणार आहे. कारण हे राहणार की तिथे पाणीचा साठा राहणार. पाऊस थांबला तरी त्या ठिकाणी ते म्हणजे तिथे फ्लो रेट जो आहे ते जो गंगा म्हणजे रामकुंड वगैरे वापरण्यात येतो, यदि फ्लो रेट 5,000 खाली असेल तर हे त्याच्यापेक्षा खूप जास्त राहणार. तर याबद्दल विशेष खबरदारी सगळ्यांनी घ्यावा आणि खबरदारी घेत राहावा, ही माझी सर्वांना सूचना आहे. संकटाचा वेळ अजून टळलेला नाही आहे, खबरदारी आपल्याला घेत राहायची आहे. हे माझी ओपनिंग रिमार्क्स आहे. कुठले प्रश्न असेल तर सन्मान्य आमदार महोदया, सन्मान्य उपमहापौर महोदय, डीसीपी साहेब आणि अपर आयुक्त महापालिका, इरिगेशनचे अधीक्षक अभियंता, आरडीसी, मी सगळेजण याच्याबद्दल आपलं उत्तर देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहे. आपण जे मेंढीगिरी समितीच्या अहवालाप्रमाणे आपण केलेलं आहे ना, म्हणजे त्यांचं धरण आणि आपलं धरण किती भरलं की मग त्यांना किती पाणी सोडायचं ह्याचं एक कॅल्क्युलेशन आहे. त्यामुळे ह्याला काही नाही. ते विषय कुठं होतोय की जो मृत साठा त्यांचा 26 TMC आहे, त्या धरणाची क्षमता मला वाटतं 100 TMC असेल. पाणी 100 TMCला ते धरण पूर्ण भरतंय आणि ते 26 TMC मधलं जे पाणी वापरलं जात आहे, मग आपल्याला त्यांचा मृत साठा पण भरून द्यायला लागतो आणि प्लस त्यांचं धरण पण भरून द्यायला लागतं. आणि मृत साठा भरून देताना मग आपल्या वरच्या धरणांवरती त्याचा अन्याय होतो आणि जिल्ह्यावरती अन्याय होतो. आज त्यांच्याकडे फ्लड इरिगेशनने ऊसाची शेती होतीये, परंतु आपल्याकडे मग ते सगळेच विषय त्या कायद्याच्यामुळे, समन्यायीच्यामुळे. ऍक्च्युली समन्यायी कायदा हा फक्त वन वे झालेला आहे, हा त्यांच्यासाठी झालाय, समन्यायी नाहीच आहे. नाशिकवरती अन्याय, त्यांच्यासाठी न्याय, एवढंच आहे. आता अमेंडमेंट आपण केल्या ना, माझी MWRRA कडे माझी पिटिशन होती आणि त्या पिटिशनच्या नुसारच त्याच्यामध्ये ज्या काही आम्ही सगळी आपण मुद्दे उपस्थित केलेले होते, त्या सगळ्या मुद्द्यांना अनुषंगाने मग ते मेंढीगिरी समितीचा अहवाल जो आहे तो पूर्ण रिवाईज झाला. त्याच्यावरती अजून तो फायनल व्हायचं काम बाकी आहे. त्याचं हिअरिंग वगैरे सगळं संपलेलं आहे, पण फक्त त्याचं फायनल होणं काम बाकी आहे.